नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देशात एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. इलेक्शनच्या ह्याच्यात मॅनिफेस्टो सर्वांचे आलेले आहेत. काल राहुल गांधी यांनी राजस्थान इथली मोठी सभा झाली आणि आज ते पुन्हा गुजरातकडे निघालेत. राहुल गांधी यांनी फार मोठी एक घोषणा केली. ती 5 घोषणामधल्या 5 घोषणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या मी आता तुम्हाला एका व्हिडिओच्या मार्फत दाखवणारच आहे. आजच्या अजून एक प्रामुख्यानं महत्त्वाच्या बातम्या म्हणजे सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांनी महाराष्ट्रातलं जे राजकारण होतं आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते ते मात्र त्यांनी वेगळ्या पद्धतीने केले. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज त्यांना सांगितलं की तुम्ही संपूर्ण कागदाचं तुम्ही इथे या आणि त्यांना थोडासा वेळ दिलेला आहे. यानंतर सुप्रीम कोर्ट काय पवित्रा घेईल याच्याबद्दल सांगणं हे अवघड आहे. बघूया आज आपण राहुल गांधी यांची यात्रा आणि त्यांनी केलेले आश्वासन हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही या सर्व त्यांनी केलेल्या मॅनिफेस्टोमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. आम्हा सर्व लोकांना माहिती असल्या पाहिजे. बघूया. नमस्कार दोस्तों, राहुल गांधी की रोजगार क्रांति. एक ऐसे राजनीतिक दौर में जब लोकसभा चुनावों को महज 2 महीने रह गए हैं, राहुल गांधी लेकर आए हैं एक रोजगार क्रांति. एक ऐसे राजनीतिक दौर में जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मोदी का परिवार का नारा दिया है, अपने लिए सहानुभूति जतलाने के लिए भारतीय जनता पार्टी मोदी का परिवार का नारा दे रही है. राहुल गांधी भारत जो कि एक परिवार है उसके लिए एक सौगात लेकर आए हैं. मगर बड़ा सवाल ये कि लोकसभा चुनाव जहां इमोशनल नारे दिए जाते हैं, भावात्मक नारे दिए जाते हैं, ऐसे माहौल में क्या राहुल गांधी की रोजगार क्रांति रंग लाएगी? क्या वो चुनावी बाजी पलट पाएगी या क्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के इमोशनल नारों के सामने राहुल गांधी की रोजगार क्रांति बह जाएगी? राहुल गांधी 5 गारंटियां दे रहे हैं दोस्तों रोजगार को लेकर, और इन गारंटियों पर वो कह रहे हैं कि जनता कांग्रेस को परखे. वो कौन कौन सी गारंटियां हैं दोस्तों, एक एक करके आपके स्क्रीन पर आ रही हैं. सबसे पहली गारंटी जो बहुत अहम है वो है 30 लाख सरकारी नौकरियों की. मैं आपको बतलाता हूं राहुल गांधी क्या कह रहे हैं. राहुल गांधी ये कह रहे हैं कि हर साल करीब 30 लाख सरकारी नौकरियां सामने उभर कर आती हैं और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या भाजपा सरकार जो है उन्हें नहीं भरती. जैसे ही कांग्रेस की सरकार आएगी ये 30 लाख सरकारी नौकरियां दी जाएंगी. क्या कह रहे हैं राहुल गांधी अपनी पहली गारंटी के बारे में, आइए सुनते हैं. मैं आपको यह बताना चाहता हूं कि हिंदुस्तान के युवाओं के लिए, आदिवासी युवाओं के लिए, पिछड़े वर्ग, दलित, गरीब, जनरल कास्ट के युवाओं के लिए कांग्रेस पार्टी क्या करने जा रही है. सबसे पहला कदम हमने गिनती की है, हिंदुस्तान में 30 लाख सरकारी वैकेंसीज हैं. 30 लाख. मोदी जी इनको भरवाते नहीं है, बीजेपी इनको भरती नहीं है. सरकार में आने के एकदम बाद हमारा पहला काम होगा कि 90% को 30 लाख सरकारी नौकरियां हम दे देंगे. और फिर आती है उनकी दूसरी गारंटी, रोजगार क्रांति की दूसरी गारंटी. और वो क्या है उसे ध्यान से सुनिएगा दोस्तों. उनका यह कहना है कि हर जो ग्रेजुएट होता है, ग्रेजुएशन के बाद नौकरी के लिए घूमता है, तो उनका यह कहना है कि ग्रेजुएशन के तुरंत बाद आपको सरकारी दफ्तरों में 1 साल की अप्रेंटिसशिप दी जाएगी. यानी कि मनरेगा की तरह आपको 1 साल के लिए सरकारी दफ्तरों में काम करवाया जाएगा और उस 1 साल के लिए आपको 1 लाख रुपए मिलेगा. इसके मायनों को समझिए दोस्तों. गरीब के लिए ये 1 लाख रुपए काफी मायने रखता है.
जिस तरह से आप जानते हैं कि प्रधानमंत्री योजना के अंतर्गत ऐसी कई चीजें जो है सामने उभर कर आ रही हैं। और जब आप 1 साल तक एक सरकारी दफ्तर में काम करेंगे ना, इस अप्रेंटिसशिप के जरिए आप बहुत कुछ सीखेंगे। क्या कह रहे हैं राहुल गांधी? आइए सुनते हैं। दूसरा ऐतिहासिक काम, हम मनरेगा प्रोग्राम लाए थे, रोजगार का अधिकार। लाखों लोगों को फायदा हुआ, अधिकार दिया हमने। वैसे ही हम हिंदुस्तान के युवाओं को, सब युवाओं को अप्रेंटिसशिप का अधिकार देने जा रहे हैं। और यह अधिकार हर ग्रेजुएट, हर डिप्लोमा होल्डर को मिलेगा। अधिकार क्या है कि कॉलेज, यूनिवर्सिटी, डिप्लोमा के एकदम बाद 1 साल के लिए हर ग्रेजुएट को प्राइवेट कंपनी में, सरकारी ऑफिस में 1 साल की अप्रेंटिसशिप दी जाएगी और 1 लाख रुपए उसे 1 साल में दिया जाएगा। और यह हर ग्रेजुएट के लिए किया जा रहा है। ये जो लाखों लोग कह रहे हैं कि हम बेरोजगार हैं, कॉलेज के एकदम बाद अगले दिन इनको अप्रेंटिसशिप मिल जाएगी और यह अधिकार होगा। यह ऐसे नहीं होगा कि भैया हमें देना है तो देंगे, नहीं देना तो नहीं देंगे। यह मनरेगा जैसा अधिकार होगा, कानूनी अधिकार अप्रेंटिसशिप का आपको दे रहे हैं। इससे देश में करोड़ों युवाओं को फायदा होगा, ट्रेनिंग मिलेगी और पहला साल का, एक प्रकार से पहले साल का रोजगार मिलेगा। तीसरी बड़ी गारंटी, और वो है पेपर लीक को लेकर। और आप जानते हैं दोस्तों, पेपर लीक का दंश आपको राजस्थान में दिखाई देता है, उत्तर प्रदेश में, मध्य प्रदेश में, बिहार में, लगभग हर जगह पर। और यहां पर कांग्रेस एक क्रांतिकारी काम करने जा रही है। कांग्रेस ये कह रही है कि अब इसे आउटसोर्स नहीं किया जाएगा, यानी कि इसका जिम्मा निजी संस्थाओं को नहीं दिया जाएगा। सरकार इसे अपने हाथ में लेगी और अगर फिर भी पेपर लीक होता है तो कानून के तहत सख्त कार्रवाई की जाएगी। सुनिए क्या कह रहे हैं राहुल गांधी। भारत जोड़ो यात्रा में बहुत सारे युवा आए, कहते हैं राहुल जी हमने एग्जाम की तैयारी की, हम गरीब हैं, 3-4 महीने हमने मतलब रात दिन कर दिए, एक कर दिए। एग्जाम के दिन पता लगता है 5% वालों के टेलीफोन पे पेपर लीक। हम ईमानदारी से काम करते हैं और जिनके पास धन है पेपर चुरा लेते हैं और फिर उसके बाद हमें कहा जाता है कि देखिए पेपर लीक हो गया तो आपको अब नौकरी नहीं मिलेगी। पुलिस की भर्ती में होता है, पटवारी, सब भर्तियों में होता है। तो हम एक नया कानून लाएंगे, पेपर लीक के खिलाफ एक कानून, जिसमें हम एग्जाम दिलवाने का तरीका स्टैंडर्डाइज कर देंगे कि एग्जाम होगा तो ये जो आउटसोर्सिंग होती है, प्राइवेट कंपनी को पकड़ा दिया जाता है, ये आउटसोर्सिंग नहीं होगी। एग्जाम सरकारी संस्था करेगी और इस प्रकार से करेगी। और अगर इस प्रकार से नहीं किया और अगर पेपर लीक हो गया तो फिर कानूनी कार्रवाई ऐसी होगी कि दूसरी बार नहीं होने वाला है। यही नहीं दोस्तों, ओला उबर के ड्राइवर्स, डिलीवरी बॉयज, इनकी जो नौकरियां होती है ना, अस्थायी होती हैं और किसी तरह की कोई सुरक्षा नहीं होती है। जब तक आप नौकरी कर रहे हैं तब तक कर रहे हैं,
मगर कुछ दिनों बाद संस्था जो है आपसे हाथ खींच लेती है। यानी कि इनके लिए किसी तरह की कोई सुरक्षा की गारंटी नहीं। कांग्रेस ये वादा कर रही है अगर हम सत्ता में आए तो ये गारंटी उनको दी जाएगी। क्या है वो गारंटी? क्या है वो चौथी गारंटी? आइए सुनते हैं। चौथी चीज, युवाओं के लिए बहुत सारे युवा उबर, ओला, डिलीवरी का काम करते हैं। इसको अंग्रेजी में गिग वर्कर्स कहते हैं। और राजस्थान में हमने इनके लिए कानून बनाया था, इनकी रक्षा के लिए, इनकी पेंशन के लिए, इनकी सोशल सिक्योरिटी के लिए। जो कानून हमने राजस्थान में बनाया था वही कानून हम पूरे हिंदुस्तान में लागू करने जा रहे हैं कि जो ड्राइवर का काम करता है, सिक्योरिटी गार्ड का काम करता है, उबर का काम, ओला का काम, ये पिज्जा डिलीवरी जो होती है, ये जो सब युवा हैं, इनकी रक्षा हो, इनका एक प्रकार से पेंशन हो, सोशल सिक्योरिटी हो, और इनको एक दिन में सड़क पे ना करा जा सके। तो इसके लिए हम एक हिंदुस्तान में एक कानून बना रहे हैं। राहुल गांधी ने अपनी 5वीं गारंटी के जरिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर जबरदस्त हमला किया है, जबरदस्त तंज कसा है। उनका यह कहना है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्टार्टअप इंडिया लेकर आए और उसका कोई फायदा नहीं हुआ। राहुल गांधी 5,000 करोड़ के फंड की बात कर रहे हैं। क्या ये उनके लिए तुरुप का पत्ता साबित होगी? वो क्या कह रहे हैं, आइए सुनते हैं। और पांचवी चीज, यह भी ऐतिहासिक चीज, नरेंद्र मोदी जी ने स्टार्टअप इंडिया किया, स्टैंड अप इंडिया किया, मेक इन इंडिया किया, कोई फर्क नहीं पड़ा। वो सारा का सारा 2-3 अरबपति उठा के ले गए। नरेंद्र मोदी जी की मार्केटिंग जरूर कर दी, टीवी पे उनका चेहरा जरूर दिखा दिया, मगर जो युवा हैं उनको ना स्टार्टअप मिला, ना मेक इन इंडिया मिला। तो हमने 5,000 करोड़ रुपए स्टार्टअप्स के लिए एक फंड बनाया है और हर डिस्ट्रिक्ट में यह फंड रहेगा। दोस्तों, आपको समझना पड़ेगा कि राहुल गांधी ये 5 गारंटियों की बात क्यों कर रहे हैं। वो ये कह रहे हैं कि जब हम भारत माता की जय करते हैं तो कहीं ना कहीं ये महज एक इमोशनल नारा बन के रह जाता है, जबकि भारत माता है कौन? भारत माता है इस देश की जनता। और इस बात को स्वयं प्रधानमंत्री नहीं समझते, क्योंकि प्रधानमंत्री जब ये नारा देते हैं तो इसके पीछे कोरी राजनीति होती है। आज वो अपनी इन 5 गारंटियों के जरिए भारत माता की जय के नारे के मायने समझा रहे हैं। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवणार आहोत। तथागत भगवान बुद्धाच्या आयुष्यात जेव्हा त्यांनी गृहत्याग केलेला असतो, दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी ते निघतात आणि रस्त्यात जाताना त्यांना एक शिकारी दिसतो आणि त्या शिकाऱ्याच्या अंगावर गेवरे व्यस्त असतात आणि तो शिकार करताना तिथून भगवान बुद्ध जात असताना त्यांना विचारतात की तू काय करतोस इथे? तू शिकारी करतो आहेस आणि तुझे वस्त्र का असे आहेत? तुझे वस्त्र हे साधूचे वस्त्र आहेत आणि साधूच्या वस्त्रामध्ये तू त्यांना शिकार करतो आहेस। तर शिकारी त्यांना उत्तर देतो की मला पक्ष्यांना रंग कळतात आणि पक्षी माझ्या आजूबाजूला येतात सुरक्षित याच्यात आणि मी शिकार करतो। बुद्ध म्हणतो की मी जर तुला एवढं धन दिलं की जेणेकरून तुझं आयुष्य पूर्ण जाईल तर तू हे शिकार करशील काय? तो म्हणतो ठीक आहे, मी एक बिझनेस करेल आणि आपल्या अंगावरचे वस्त्र सिद्धार्थ काढून देतो। तो म्हणतोय की हे जडित वस्त्र आहे, त्याच्या सोन्याच्या यांनी त्याच्या तारेनी गुंतलेले हे वस्त्र जर तू विकलं तर संपूर्ण तुझं आयुष्य तू आरामात काढू शकशील। यावर आधारित एक सुंदरशी क्लिप तुम्हा लोकांना बघूया आपण।
कौन है आप? देखा, तुम्हारी आवाज से मेरा निशाना चूक गया। आप एक सन्यासी होकर शिकार कर रहे हैं? ये तो स्वांग है, मैं एक शिकारी हूं और साधुओं के वस्त्र इसलिए पहने हैं जिससे मैं शिकार को धोखे में रख सकूं। पर ये तो सही नहीं। इस तरह तो पशु पक्षियों का विश्वास साधु सन्यासियों से उड़ जाएगा। आप साधु वेश का अपमान कर रहे हैं। इस अरण्य में जीवन निर्वाह के लिए कुछ तो करना ही पड़ता है। यदि मैं तुम्हें जीवन निर्वाह के लिए धन दूं, तो क्या तुम शिकार करना छोड़ दोगे? धन? तुम्हारे पास तो कुछ भी नहीं है, फिर भी यदि तुम मुझे धन दोगे तो मैं कुछ व्यवसाय कर लूंगा। और उसके प्रतिफल में तुम्हें मुझे अपने ये साधु वस्त्र देने होंगे और मैं तुम्हें अपने वस्त्र दूंगा। वस्त्र? हाँ मित्र, मेरे ये वस्त्र रत्न जड़ित और स्वर्ण तार से निर्मित है। इन्हें बेचकर तुम अपना जीवन आनंद पूर्वक व्यतीत कर सको। ठीक है, पर तुम एक साधु के वस्त्र लेकर क्या करोगे? पशु पक्षियों का विश्वास जीतूंगा, उन्हें अपना मित्र बनाऊंगा। सत्य कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा। रोजप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा एक आढावा घेऊ। आज दिनांक 8, आज देशात महत्त्वाची बातमी म्हणजे आज आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावरती घेतलेली आहे। सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांनी केलेल्या डिसिजनला अत्यंत गंभीरतेने घेतलेलं आहे की आम्ही लोकांनी, सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश दिले तुम्हाला ते सोडून तुम्ही ते बाकीचे कामं करतात, हे अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यामुळं त्याच्यावरती आज अत्यंत पुन्हा त्यांनी ते हे मागितलेलं आहे। त्यांचा सर्वच्या सर्व दस्तावेज सुप्रीम कोर्टाला सादर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे। आज एक दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही मुख्य बातम्यामध्ये लावलेली आहे, ती म्हणजे निवडणूक रोखे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल। तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा निकाल लागलेला आहे। सुप्रीम कोर्टाने SBIला आदेश दिले की 6 तारखेच्या आज सर्वच्या सर्व वेबसाईटमध्ये ज्या ज्या लोकांनी सर्व कोणत्याही पक्षाला जरी त्यांनी पैसे दिले असतील तर त्यांची नावं तिथे असली पाहिजेत, जाहीर झाली पाहिजे। परंतु ते न करता 4 तारखेलाच SBIच्या गव्हर्नरनी एक अर्ज केला सुप्रीम कोर्टाला की आम्हाला त्याच्यातलं अजून 3 महिने पाहिजे। अत्यंत खेदाची बाब आहे। सुप्रीम कोर्टाने ज्या त्यांचा जो अर्ज होता त्याच्यावरती विचारही केलेला नाही आणि याच्यात ठेवला आहे बाजूला। अशा ठिकाणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होते। समजा जर एखाद्या सुप्रीम कोर्टाने किंवा कुठल्याही कोर्टाने जर एखादा आदेश दिला असेल आणि डेडलाईन दिली असेल आणि जर त्याच्या आधीच जर त्यांनी कोर्टाने जर त्याच्यावरती विचार केला नसेल तर त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतो आपण, आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट 6 महिन्याची सजा असते। अशा ठिकाणी त्यांनी आता कंटेम्प्टची पिटिशन कालपासूनच तयार झाली आणि त्याच्यामुळे त्यांना नोटिसेस झाल्या असतील। आता कंटेम्प्ट पिटिशन आणि त्यांनी केलेला अर्ज या दोन्ही याच्यावरती सुनावणी होईल। समजा जर त्याच्यात ते दोषी झाले असतील तर निश्चितच त्यांना 6 महिन्याची सजा होईल किंवा त्यांना ताबडतोब आज उद्या 1-2 दिवसात त्या वेबसाईटमध्ये सर्वच्या सर्व त्यांना टाकणं आज अत्यंत गरजेचं आहे। आज त्याच्यात शेजारची आज आमची बातमी, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिले काय? उच्च न्यायालयाने मुंबईच्या हायकोर्टात त्यांनी पिटिशन होत्या त्याच्यात त्यांनी विचारलं सरकारला की तुम्ही जे आरक्षण मराठ्यांना जे दिलेलं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं काय? या पद्धतीचा तो प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। एक कार्बाईडमधील बांधकामावरून सर्वोच्च न्यायालयात संताप, एक दिल्लीची बातमी आहे। एक उत्तराखंडमध्ये एक बांधकाम सुरू होतं आणि ते ज्या पद्धतीने ते बांधकाम झालं त्याच्यावरती ते मॅटर सर्वच्या सर्व सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्याच्यावरती काल निकाल देऊन त्यांनी फार संताप व्यक्त केला सुप्रीम कोर्टाने। आज अत्यंत महत्त्वाची बातमी आत्ताच मी मांडलेली आहे तुम्हाला की राहुल गांधी देशातील युवकांना 5 आश्वासनं
5 आश्वासनाचा व्हिडिओ आता तुम्हीच नुकताच पाहिलेला आहे. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की यावेळेचं जे वातावरण आहे ते BJPच्या मोठ्या विरोधात जाईल, अशा पद्धतीचा कल सर्वांनी मांडलेला आहे. आज बघूया विदर्भ मराठवाड्यात अवकाशाचे ढग कायम. आज ढगाळी वातावरण सकाळपासूनच आहे, त्यामुळे शक्यता आहे की पाऊस येण्याची किंवा वादळ येण्याची किंवा गारपीट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज ठाणे इथे एक महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे राज्य अधिवेशन आहे 10 मार्चला 2024ला. स्थळ आहे DMart समोर कल्याण. तशी एक आम्ही जाहिरात लावलेली आहे. अखेर प्राध्यापक साईबाबा कारागृहाबाहेर तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा म्हणजे हायकोर्ट मुंबई नागपूर बेंचने साईबाबाला मुक्त केलं आणि त्याच्याच विरोधामध्ये पुन्हा अजून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा, त्याला स्टे देण्याचा एक कार्यक्रम झाला, परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र त्याला फेटाळून लावलं. अशा पद्धतीची साईबाबाचा एक कहाणी झालेली आहे. एक मोठा विचार होता आणि साईबाबाने प्रेसला सांगितलं की मी दलित, वंचित, आदिवासींसाठी जे आवाज उचलत होतो त्याच्यासाठी मला एवढी 10 वर्षाची सजा झालेली आहे आणि परंतु मी मरेपर्यंत काही ते सोडणार नाही आणि मी सातत्यानं हा त्यांचा विरोध करत राहील, अशा पद्धतीचं वक्तव्य साईबाबा यांनी केलं. आज बघूया 5-2वरती आज आमचा मुख्य अग्रलेख जो आहे संकल्प महिला सक्षमीकरण. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त आजचा हा अग्रलेख. वित्त मंत्रालयात कार्यरत क्रांती खोब्रागडे, आमचे मित्र इजेड खोब्रागडे यांची सुपुत्री, त्याच्यावरती लेख दीपक निरंजन यांचा लिहिलेला आहे. त्यांनी त्यांच्या संघर्षातून त्यांनी सांगितलं की त्यांनी UPSCची अनेकदा तयारी केली, परंतु UPSCमध्ये 1 मार्क 2 मार्कामुळे तिला निराशा आली. पुन्हा ती MPSCला जॉईन करून पुन्हा तिने ट्राय केलं आणि अलाइड सायन्सेसमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ती जॉईन झाली, रुजू झाली आणि अत्यंत चॅलेंजिंग अशा पोस्टवरती ती काम करत आहे. ती एकदम कर्तबगार स्त्री आहे, त्यामुळे तिच्यावरती एक सुंदरसा महिला दिनीनिमित्त आम्ही आज बहुजन सौरभमध्ये दिलेलं आहे. 8 मार्च महिला दिवस संविधानिक संकल्प दिवस आहे. ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर यांनी लिहिलेलं आहे. महिला आणि पुरुषामधला जो मतभेद होता तो कशामुळे झालेला आहे आणि कसं याला ब्राह्मणिकल संविधानात म्हणजे विचारधारेतनं स्त्रियांना किती दुय्यम ठेवून हजारो वर्ष डांबवण्यात आलेले, त्यांना निराशाच त्यांच्या हाती आली. परंतु तथागत भगवान बुद्धांनी मात्र सर्वात पहिले त्यांचा विचार केला. नंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्त्रियांना जे समान हक्क दिले, त्याच्यामुळे आज स्त्रियांची त्यांनी जे प्रगती केलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. असा हा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. संघर्षातूनच उभारली प्रतिभा, एक सुंदरसा महिलांवरती एक लेख आमच्या भगिनी माधुरी दुपटे यांच्या हे संयोजिका असतात स्त्री स्वातंत्र्य मुक्ती संवाद याचा, आणि त्यांनी आज एक सुंदरसा लेख त्यांनी लिहिलेला आहे की स्त्रियांच्या संबंधातनं अनेक गोष्टी त्या किती त्यांना कुठल्या संघर्ष करावे लागतात याच्यावरती एक सुंदर लेख तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्या शेजारी महिला दिन क्वेश्चन मार्क, किती सुरक्षित किती असुरक्षित स्वतंत्र, अशा पद्धतीचा लेख मंदाकिनी काकडे यांनी लिहिलेला आहे. तो अत्यंत वाचनीय आहे. आज बघूया आज आमचं जागतिक महिला दिनानिमित्त अडचणीवर मात करून झालेल्या अधिकारी वर्षा भाकरे, आमचे सातत्यानं महिला अधिकाऱ्यांवरती लिहिणारे डॉक्टर नरेशचंद्र कोठाळे यांचा तो लेख, आणि दररोज त्यांनी पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या महिलांवरती त्यांनी ते लिहिलेलं आहे आज, आणि त्यांनी वर्षा भाकरे यांच्यावरती तो लिहिलेला आहे. अनेक या MPSCच्या स्त्री आहेत आणि ज्यांची कर्तबगारिता किती मोठी होती हा तुम्हा सर्व महिलांना एक चांगला संदेश देणारा लेख आहे. एक मिशन एक जिद्द याच्यावरती एक आमच्या भगिनी प्रणोली कळमकर ह्यांचा तो लेख आहे. त्यांनी अत्यंत एक आमच्या भगिनी यांच्यावरती एक सुंदरसा एक लेख लिहिलेला आहे. विजयाताई मारोतकर बहुजन सौरभच्या सातत्याने एक मोठा त्यांना पाठीचा कणा म्हणता येईल तुम्हाला. त्या सातत्यानं आम्हा लोकांना मदत करत असतात, सातत्यानं प्रोत्साहन देत असतात. आज त्यांनी एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नाव कमवलेलं आहे. त्यांच्यावरती असणारा हा प्रणोली कळमकर यांचा हा लेख. जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रीमुक्ती लढ्याचे पहिले नानक गौतम बुद्ध,
तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की ज्यावेळेस सर्वात पहिले सिद्धार्थाची गौतम बुद्धाची आई तिने ज्यावेळेस दीक्षा घेतली त्यावेळेस थोडा हे लागला, संकोच होता, परंतु तथागत भगवान बुद्धाने तिला पहिली दीक्षा देऊन आपल्या बरोबरीचे हक्क दिलेत आणि ते पहिले या पूर्ण 2,500-3,000 वर्षातले पहिले क्रांतिकारक म्हणून त्यांचं नाव होईल. आज त्याच्या शेजारी आज आम्ही महिलांचा सन्मान केल्यामुळेच होत नाही. आज आमच्या भगिनी संगीता ढलाल यांचा हा सुंदरसा लेख आज याच्या आजच्या दिवशी त्यांनी तो लिहिलेला आहे. आज बघूया 5 चांदवरती पेटता निखाऱ्यावर वृद्धांची अग्निपरीक्षा एक अत्यंत घाणेरडी बाब झालेली आहे. ठाणा इथे की कोणीतरी मांत्रिकाच्या सांगण्यावरून की बाबा ही यमो बाई हिनी लक्ष्मण बंडू भावार्ते हा एक माणूस आहे, त्याच्यावरती आरोप होते की तो जादूटोणा करतो आणि ते सिद्ध करण्यासाठी रात्री त्याला 2 वाजता उचलून निवाळ्यावरती त्याला ठेवतात आणि त्याचा नंतर व्हिडिओ होणं व्हायरल होतो. नंतर पोलीस केस होऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती आता कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कारवाया करतील. परंतु आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये असे सर्व प्रकार होत असतात. त्याच्याबद्दल आम्हाला फार खंत आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. बहुजन सौरभ परिवार निषेध करतो. एक पुष्पहार एक परिवार अभियानाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की नागपुरामध्ये अनेक परिवार असे आहेत की ते दर संडेला एक पुष्पा घेऊन एका परिवारातर्फे एक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एक या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. त्याच्यातनं मागच्याच आठवड्यामध्ये 2-3 दिवसाआधी ही सर्व संघटना आमच्याकडे आले. दैनिक बहुजन सौरभला त्यांनी आर्थिक मदत करावी म्हणून त्याच्यातनं जे काही कलेक्शन झालं ते आम्हाला त्यांनी सुपूर्द केलं. सातत्यानं आम्ही महिलांचे चालणारे उपक्रम आम्ही बहुजन सौरभच्या माध्यमातून सर्व लोकांना जागृती कसं करत असतो. तेव्हा त्यांनी आमचं अभिनंदन केलं. आम्हीसुद्धा त्यांना एक मोठं कव्हरेज देत असतो. महत्त्वाचे म्हणजे आज मानव कल्याण उद्देशीय संस्थेत आज महिला दिवस साजरा झाला. संत शिरोमणी रोहिदास महाराजांची 647वी जयंती साजरी. इंदोरा बुद्ध विहारात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर. त्याच्यानंतर आज बहुजन प्रबोधन मंच चे SBI KYC फॉर्ममधून रिलिजन शब्द हटविण्याचे निवेदन. KYCच्या याच्याशी आणि रिलिजनचा काय संबंध आहे, परंतु तो शब्द तिथे असल्यामुळे त्यांचं एक निवेदन आमच्या मित्रांनी केलेलं आहे. लाखांदूरची बातमी आहे आणि त्यांनी सांगितलं की अशी बातमी ती आम्ही आज प्रकाशित केलेली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता उद्योजक बना. प्राध्यापक डॉक्टर सतीश ढोके यांचं आव्हान. नागपूरची बातमी. शासन आपल्या दारी शिबिराची हवाई आहे. म्हणजे नागपुरामध्ये याच्यामध्ये फक्त नुसता प्रचार परंतु वास्तविकता मात्र ती वेगळीच आहे. अशा पद्धतीची एक आज मी बातमी त्याच्यात टाकलेली आहे. अवैध जनावरे तस्करीवर पवनी पोलिसांची कारवाई. पवनीची बातमी. त्याच्यात शेजारी आज आम्ही महावितरण लाईन वुमन्स हंसा कुर्वे यांना दिल्ली येथे गौरव. बार्टीने IBPS स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. नागपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ज्याला बार्टी म्हणतात त्यांनी एक स्पर्धा परीक्षाच्या अंतर्गत एक मोठा उपक्रम सुरू केलेला आहे. आजचे कार्यक्रमच्या अंतर्गत इंडियन वुमन्स मुवमेंट आज आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही महिला परिषद दिनानिमित्त महागाई बेरोजगारी महिला अत्याचार धार्मिक अंधश्रद्धा विरोधात महिला परिषद आज त्यांचा आहे बहुजन सौरभ यांच्या सौजन्याने. आज आमचे मित्र आहेत जावेद पाशा यांनी EVMवरती पुन्हा EVM लोकशाहीस घातक. प्राध्यापक जावेद पाशा ते सातत्यानं ते उपोषणाला बसलेले आहेत. हे सातत्यानं त्याचा पाठलाग करत आहेत आणि BJPनी आता का त्यांच्या ज्या बातम्या ज्या रेग्युलर येत होत्या यूट्यूब्स आणि त्या सर्व बंद झाल्याचं दिसतं आहे. परंतु ते मोठा प्रकार बहुधा मला असं वाटते किंवा आम्हा बहुजन सौरभच्या टीमला असं वाटते की याची मोदी सरकारची एक फार मोठी हार होईल. समजा जर आमच्या EVMमधनं जर इलेक्शन बंद झालं तर त्यांचे 40ही मत खासदार होतील की नाही अशा पद्धतीचे अनेक भाकीत झालेले आहे. अशा रीतीने आज आम्ही बहुजन सरकारचे 4ही पानाचा आढावा घेतलेला आहे.
तुम्हा सर्व लोकांना मी रोजच निवेदन करत असतो की या पेपरला जास्तीत जास्त वाढवा, आमच्या PDF जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यातल्या बातम्या त्या जर निश्चितच तुम्हाला वाटत असेल की याचा प्रचार झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर त्याच्यात तुम्ही सर्वात जास्त त्याला प्रमोट करा, जाहिराती द्या, लाईक करा आणि बहुजन सौरभचा हात बळकट करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.